किरण दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमचे मामा एक बिझनेसमॅन आहेत. त्यांचं ड्रिप इरिगेशन नंतर होलसेलिंग मध्ये ते सध्या आमच्या गावात रँकला टॉपला आहेत आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप आहे. गौरव ड्रिप आता त्यांनी गौरव म्हणून एक नवीन ब्रँड इंट्रोड्यूस करत आहेत जळगाव जिल्ह्यात खानदेशात असं त्यांचं आहे. आणि स्वभावाने एकदम गोड शांत आणि सपोर्टिव्ह आहेत खूप. म्हणजे आमच्यासाठी एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे आमचे मामा. म्हणजे तुझं तू काही कमी मोठा बिझनेसमॅन आहे का? माझं नाव किरण पाटील उर्फ किशान. मी एक नवीन स्टार्टअप करतोय मी. आणि आपली एक फॅमिली बिझनेस आहे, डेअरी आहे. तर त्यात आम्ही आता नवीन ब्रँड इंट्रोड्यूस करतोय दर्शील म्हणून. तर येत्या पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला एक दर्शील म्हणून हा ब्रँड मार्केटमध्ये नवीन दिसेल. आणि आमचा उद्देश असा आहे की लोकांना क्वालिटी फूड आणि जे डेअरीत म्हणजे दुधातल्या पदार्थांमध्ये जी भेसळ वगैरे होते ती थांबवून आम्ही जे क्वालिटी प्रोडक्ट देणार आहोत आता मार्केटमध्ये, जेणेकरून खानदेशात हा ब्रँड मस्त कामाला लागणार आहे. असं आमचं काम चालणार आहे. ओके, मस्त मस्त. आता खास तुम्हाला हा घाट दाखवण्यासाठी थांबलेलो. इतका खतरनाक घाट आहे आणि इथनं जो खालचा परिसरचा व्ह्यू आहे ना, तो एक नंबर दिसतो. तो तुम्हाला दाखवतो, तो बघा एकदा. माय गॉड. वर पोचून गेलं डायरेक्ट. का हमें शौक है ऊंचाई पर जाने का और ऊंचाई पर लोगों को लेके जाने का. हमें यही शौक है. सही आहे, सही आहे. तर मामा दर शनिवारी इकडे येतात भद्रा मारुतीला. जवळजवळ आमच्या इकडून 50-1 किलोमीटर लांब आहे. पण त्यांची मारुतीवरती अपाट श्रद्धा आहे. त्या कारणामुळे दर शनिवारी येतात. आणि या शनिवारी किरणचा फोन आल्यामुळे आम्ही पण आलो. तर दम लागलेला आहे थोडासा वर चढून. समोरचा सोलारचा प्लॅन्ट वाटतं पूर्ण. जिंदगी में आए हो तो मौज कर लो, थोड़ा सा जी लो, थोडा थोडा मरे लो. किती छान आपल्या देशाचं वैभव आहे आणि ते वैभव आपण बघत आहोत. पर्वत, खाली दरी, असेच या वैभवाचं रक्षण केलं आहे महाराजांनी. आणि ते रक्षण आपल्याला सोपवलेलं आहे की हे भविष्यातलं रक्षण तुम्ही करा. दर्या खोऱ्यांमध्ये त्यांच्या घोड्यांच्या टापा गुंजलेल्या आहेत, नाद गुंजलेला आहे. हर हर महादेव, हर हर महादेवचा नाद गुंजलेला आहे त्यावेळचा. मध्ये गाडी आलेली आहे आणि ती पण ओव्हरटेक करू देत नाही. अरे बाबा जाऊ दे की आम्हाला, आमचा व्हिडिओ चाललाय. सही आहे, सही आहे. आम्ही ट्रेनिंग घेतोय रोहित दादांकडून.
ये आपको फायनली आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय आणि इथं जी लाईन आहे हातावर मार रे माझ्या. आपला मामा का आपल्याला दर्शन पटापट भेटलं का? आज उशीर झाला दर्शनाला आपल्याला. असं आहे का? आज शनिवार आहे ना त्यामुळे पण फरक नाही, पडला. नाही, शनिवारी शनिवारी येतो मामा. पण हा. आज आपला जास्त आपण रांग उशिरा नाही. निघालो ना म्हणून झालं. नाही 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 रांग जास्त मोठी आहे आज. तरी जास्त पण फरक. पटापट झालं 10-15 मिनिटामध्ये. अच्छा. एकदम मस्त इतका आहे वेळ म्हणजे. लागत नाही, डायरेक्ट एंट्री असते. असं आहे पूर्वी का? असायची, आता नाही. आता वाऱ्याला कुणाची गर्दी याच्यापेक्षा. म्हणजे अशा का हनुमानाच्या मूर्त्या कमीच असतील ज्या अशा म्हणजे झोपलेल्या अवस्थेत. हा, फक्त दोन मूर्ती अशा आहेत झोपलेल्या अवस्थेमध्ये. आणि एक कुठे आहे ते दुसरे? एक MP मध्ये आणि एक इकडे. असं आहे का? हा. ते दुसरीचं काही माहिती नाही, मात्र ही एक आहे. आणि याच्यामध्ये एक विशेष असा आहे की आता इथं या मंदिरात येण्याचा माझा 8वा प्रसंग आहे. सलग 8 आठवडे मी येतोय आणि या 8 आठवड्यांमध्ये जीही काही अडीअडचणी येत आहेत त्या सगळ्या माझ्या दूर होत आहेत. हा. एक धैर्य आलेलं आहे. म्हणजे जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान म्हणता येईल आपल्याला. मस्त मस्त. धैर्य वाढतं, प्लॅनिंग, क्रियाशक्ती सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे माझ्या. आणि आता नवीन उमंग, उत्साह, नवीन क्रिएटिव्हिटी या सगळ्या माध्यमातून मला मिळते. त्यामुळे नक्की भेट जा. तुम्ही जर आले तर इथं खुलताबाद औरंगाबाद. 11 फेऱ्या सलग मारायला अडचण येते, परंतु त्या अडचणींना तुम्ही सामोरे जाऊन त्यांना बाजूला ठेवून तुम्ही या ठिकाणी भेट द्या. निश्चितच तुम्हाला जे ध्येय तुमच्या आयुष्यामध्ये गाठायचं आहे ते तुम्हाला मिळेल. निश्चितच. धन्यवाद मामा. तुम्ही माहिती आहे का, मी किती दिवस झालं बाहेर गेलेलो नव्हतो, पण किरणचा काल मला फोन आला आणि आपल्यासोबत मामा आहेत म्हणतं. मग मामांसोबत ब्लॉगिंग करायला काही अडचण तर नाही म्हणे, एकदम फ्री आहेत म्हणे. मग आता अनुभव घेतला तुमचा, एकदम मजा आली पण तुमच्यासोबत. रंगीला मामा आहेत असं म्हणाल. फटाफट खाना खाने का और घर पे जाने का, क्योंकि खेती बाड़ी वाले आदमी है और ये आदमी बहुत बड़ा आदमी है. ये दिखता गुंडा है लेकिन ये दूध का व्यवसाय करता है. बहुत बड़ी कंपनी इन लोग की, दिखाऊंगा आपको कभी तो इन लोग के घर पे जाने के बाद. ओके. औरंगजेबाची समाधी आहे ती कुठली ती वरची का? वरची. हा. हां 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 हां. चला तर आता आपण थांबलोय जेवणासाठी, मस्तपैकी जेवण करायचं आणि मग जायचं घराकडे. ओके.
किरण भाई चलो फिर मिलते हैं बाद काय में. म्हणता? चलो चलो मिळालं. चलो मग परत कधी येणार घरी? अरे मी खूप अडचण परत मी येईल पुढच्या आठवड्यात. कामाला ये रे भाई. आणि त्याचप्रमाणे आज आपली मस्तपैकी एक छोटीशी ट्रिप झालेली आहे आणि आपल्याला आज भेटलेले ते म्हणजे आपले मामांनी आज खूप मजा आली आपल्याला मामांसोबत भेटून. मामा लवकर परत अशीच एक छोटी ट्रिप करू आपण काय. ओके पुढची ट्रिप आपण पद्मालयला जाऊयात. हा प्लीज या रोहित पाटील यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की करा. नक्की करा. चला पुन्हा भेटूया. बाय. बाय.